मदत करायची आहे तर अशी मदत करायला लागते. एक माणूस गेले आज 2 बैल एका शेतकऱ्याच्या मरते गरीब माणसाचे, तर ते कोणी इथं येऊन कोणी पाहायला तयार नाही. आणि आम्ही एक फोन केला साहेबाला, त्याने सांगितलं का बाबू काही टेन्शन घेऊ नको, मला का करायचं मी करतो. सरळ सांगितलं त्यांनी, काही बैल मी तुम्हाला घेऊन देतो. 35,000 बैल त्यांनी घेऊन दिला. बैलजोडीवर वीज पडून दोन्ही बैल जागीच दगावल्याने संकटात सापडलेल्या तरुण शेतकऱ्याने या संकटाशी दोन हात करण्यासाठी नवी शक्कल लढवत एका बाजूला बैल तर दुसऱ्या बाजूला स्वतःला जुंपत शेती नांगरणाऱ्या आणि समाजासमोर उत्तम उदाहरण ठरणाऱ्या भिवापूर तहसीलमधील येणाऱ्या शेलुटी गावातील प्रवीण तानाबा मारघडे या शेतकऱ्याची बातमी महादर्पण न्यूजने नुकतीच प्रकाशित केली होती. आता याच शेतकऱ्याला माजी आमदार राजू पारवे यांनीही मदत केल्याची माहिती पुढे आली आहे. गरजूंच्या मदतीला धावून जाणारे माजी आमदार राजू पारवे यांनी पुन्हा एकदा संकटात सापडलेल्या या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत तातडीने शेतकऱ्याला 40,000ची आर्थिक मदत करून त्यांना एक बैल उपलब्ध करून दिला आहे. माजी आमदार राजू पारवे यांनी केलेल्या या मदतीमुळे नक्कीच शेतकऱ्याला मोठा फायदा होणार असून शेतकऱ्याला शेतीचे कामे पुन्हा एकदा जोमाने सुरू करता येणार आहे. तसेच शासनाने या घटनेची तातडीने दखल घेतली असून शेतकऱ्यास सर्वोत्तपरी मदत करणार असल्याचेही माजी आमदार राजू पारवे यांनी सांगितले आहे. असं वाटलं की पायाखालची ते जमीनच घिसकल्यासारखं वाटलं. आणि ते म्हणजे आपल्या शेतातलं ह्या होतं ना, घरचं म्हणजे ते परिवारच असल्यासारखं होतं. आणि ते मरण पावले, ते अशी घटना घडली तर डोक्यावरचं आभाळ सुटलं असंच वाटलं. डोळ्यामध्ये अश्रूच नव्हते. आता बरं वाटते. एक गोरं होतं, ते गोरं आणलं आता साहेबांनी दिलं घेऊन. आता बरं वाटते थोडं. आता समाधान वाटते. स्वतःचा बैल असल्यासारखंच हे होऊन राहिलं. दुसरा बैल केव्हा देईन, काम केव्हा करीन. मग तुम्हाला काय वाटलं की माहिती पडलं तुम्हाला की ज्या दिवशी ही घटना झाली त्याच रात्री मला यांनी फोन केला आणि त्या फोनवरती रडत होता आणि सांगत होता की भाऊ मी आता आत्महत्या करण्याशिवाय मला पर्याय नाही. मी त्याला धीर दिला. म्हटलं तू असं काही करू नको, मी ताबडतोब तुला बैल घेऊन देतो. लागलीच दुसऱ्या दिवशी यांना सांगितलं की जेवढी किंमत लागेल तेवढी मी नक्कीच देतो. हे बैल शोधायला गेले. 2-3 गावामध्ये बैल शोधला आणि आज या शेतामध्ये बैल यांनी घेऊन आणलेला आहे. आज मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की अडीअडचणी तर येत असतात, पण कुठलंही पाऊल आपण शेतकऱ्यांनी असं कुठलंही विघातक पाऊल आपण उचलू नये. शेवटी सरकार आपल्यासोबत आहे. पंचनामा झालेला आहे. 2 बैल मरण पावले, त्याची शासकीय निधी 1-2 दिवसात यांना मिळणार आहे. पण अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळं त्याला असं वाटलं की आता माझं काहीच उरलं काही राहिलं नाही. कारण छोटी शेती आणि त्याच्यातच जवळजवळ 1.5 लाख रुपयाचे बैल मरण पावले. आज त्याच्या चेहऱ्यावरती जे समाधान बघतो त्याच्यातच आम्हा सगळ्या लोकांना आनंद आहे. कारण तालुक्यातला विषय आहे, विधानसभेतला विषय आहे, जिल्ह्यातला विषय आहे. आणि अशी आज परिस्थिती आल्यानंतर आमच्यासारखे सर्व लोक जेव्हा धावून जातात तर त्याचं आत्मीय समाधानसुद्धा मला आहे. आणि आज याच्या घरी बैल आणला, त्याच्या चेहऱ्यावरचा हास्य, त्या पोरीच्या चेहऱ्यावरचा हास्य बघून मीही आनंदी आहे. आणि त्याला एकच विनंती करतो की जे रात्री मला बोलला की भाऊ मी आत्महत्या करेन, असं कुठल्याही शेतकऱ्यांनी पाऊल उचलू नये की जेणेकरून अशी काहीतरी घटना घडेल. आम्ही लोक आहोत, सरकार आपल्यासोबत आहे, एवढंच सांगतो. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, भिवापूर.